ऐसे बळ दुर्गुणाचा बळ पाहावेना जगण्याचे देवा लाभ ऐसे बळ दुर्गुणाचा बळ पाहावेना सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ मरणाची झळ साहवेना जगण्याचे देवा लाभ ऐसे बळ दुर्गुणाचा बळ पाहावेना तुझ्या दारी दावी पांडुरंगी तळ उन्मादाचा मळ झाकवेना विठ्ठलाची आस बाळावी सरळ विषाचे करण टाकवेना जगण्याचे देवा लाभ ऐसे बळ दुर्गुणाचा बळ पाहावेना ऐसे लाभो भाना देगा देवा दाना चरणात ध्यान राहू देगा अमृताची वेळ अमृताचा कुंभ भक्तीचा मधुर बाजू देगा विठू तुझ्या दारी भेटेला श्रीरंग मन झाले रंग माऊलीचे घडो तुझी पिता वाढो तुझा संग जीवनाचा रंग पाहू देगा बोला जगद्गुरु तुकाराम महाराज की finances, all the household things that he had in the home, everything he was ready to give in. He just wanted nothing else but Lord विठ्ठल. त्यांना त्यांच्या सान्निध्यात राहायचं होतं फक्त तुकाराम बुवांना, की माझ्या जगण्याचं ध्येयच विठ्ठल आहे, पांडुरंग आहे, बाकी कोणीच नाही. आणि इफ वी वॉक ऑन हिज स्टेप्स आय एम शुअर बुवांसारखं जगता आलं पाहिजे. आणि शिवबांची तुकाराम बुवांची होणारी भेट म्हणजे आपण असं म्हणू शकतो की कोणी कोणाला थोर आध्यात्मिक दृष्टीने तुकाराम बुवांना आपण थोर म्हणतो. आणि स्वराज्याची निर्मिती ज्यांनी केली अशा छत्रपती शिवाजी महाराजांना आपण थोर म्हणतो. ते या एकमेकांनी समोरासमोर आल्यानंतर काय मॅजिकल घडलं असेल ना, म्हणजे खरंच ते त्या काळात होतं, आपण या काळात आहोत, त्यामुळे आपण फक्त कल्पनाच करू शकतो त्याची.